नमस्कार. आज आपण आंतरराष्ट्रवाद या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. तर आंतरराष्ट्रवाद ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही उदयाला आलेली आहे. आधुनिक काळामध्ये एक विकसित होत असलेली जी काही राष्ट्रवादी भावना आहे, या राष्ट्रवादी भावनेमधूनच आंतरराष्ट्रवादाचा विचार हा विकसित झालेला आहे. जे राष्ट्रवादाप्रमाणे आंतरराष्ट्रवाद ही सुद्धा एक भावना आहे, मानसिक प्रवृत्ती आहे. तसा तो व्यक्तींचा दृष्टिकोन आहे. जसं राष्ट्रवाद ही मानसिक भावना आहे किंवा मनोवृत्ती आहे, तशाच प्रकारे आंतरराष्ट्रवाद ही सुद्धा एक मानसिक प्रवृत्ती आहे. तर राष्ट्रवादाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादामध्ये एखाद्या देशाचा जो काही नागरिक आहे तो आपल्या राष्ट्राबद्दल प्रेमाची आणि त्यागाची आणि आपुलकीची भावना ज्याप्रमाणे ठेवत असतो, तसंच आंतरराष्ट्रवादाच्या बाबतीमध्ये किंवा इतर राष्ट्रांच्या बाबतीमध्ये ती व्यक्ती सहकार्याची किंवा सहअस्तित्वाची भावना ही आंतरराष्ट्रवादामध्ये असते. जे राष्ट्रवादामध्ये आपल्या राष्ट्राबद्दल आत्मीयता असते आणि आंतरराष्ट्रवादामध्ये इतर राष्ट्रांच्या सहअस्तित्वाचे, म्हणजे आपलंही अस्तित्व आणि त्यांचं पण अस्तित्व, अशा प्रकारची भावना या आंतरराष्ट्रवादामध्ये असते. म्हणूनच आंतरराष्ट्रवादाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जगातील सर्व राष्ट्रांबद्दल विधायक स्वरूपाचा दृष्टिकोन ठेवणारी भावना म्हणजे आंतरराष्ट्रवादी भावना होय. म्हणजे इतर जे काही राष्ट्र आहे यांच्याविषयी एक चांगल्या पद्धतीचा दृष्टिकोन, एक सहअस्तित्ववादी, शांततावादी, सहिष्णुवादी अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवणे म्हणजेच राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद होय. अशा प्रकारची व्याख्या या संदर्भात केली जाते. यानंतर दुसरी एक व्याख्या आहे की आंतरराष्ट्रवाद ही अशी भावना आहे की ज्यात व्यक्ती ही केवळ आपल्या देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचेच नागरिक आहोत याची जाणीव करून देत असते. म्हणजे एक विश्वबंधुतेची भावना ही आंतरराष्ट्रवादामध्ये अपेक्षित आहे. जे राष्ट्रवादामध्ये काय आहे की व्यक्ती त्या देशाची नागरिक आहे आणि त्या राष्ट्राविषयी त्याला प्रेम आहे, आपुलकी आहे, अभिमान आहे. पण आंतरराष्ट्रवादाची भावना कशी आहे की ज्या देशामध्ये ती राहते तर त्या देशाचाच नागरिक नाही तर आपण संपूर्ण जगाचे नागरिक आहोत. संपूर्ण जगाविषयी आपल्याला आपुलकी निर्माण झाली पाहिजे, प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीची भावना व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणे म्हणजेच आंतरराष्ट्रवाद होय. अशा प्रकारची व्याख्या केली जाते. म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी जगातील देशांनी केलेला विचार व कृती म्हणजे आंतरराष्ट्रवाद होय, अशी एक व्याख्या आंतरराष्ट्रवादाची केली आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रवाद हा एक संपूर्ण विश्व हे एक राष्ट्र असल्याची भावना प्रतिपादित करत असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे विश्वबंधुतेचा म्हणजे संपूर्ण जे काही वेगवेगळी राष्ट्र आहेत ही सर्व राष्ट्र आपले आहेत अशी आपलेपणाची भावना व्यक्तींच्या किंवा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत असते. त्यानंतर अजूनही एक व्याख्या आहे. आंतरराष्ट्रवाद हा व्यापक विचार असून संपूर्ण जग म्हणजे जगातील सर्व माणसे आपले बांधव आहे असे शिकविणारा आणि आपल्या राष्ट्राप्रमाणेच इतर राष्ट्रातील लोकांवरही प्रेम करण्यास शिकविणारी भावना म्हणजे आंतरराष्ट्रवादी भावना होय. म्हणजे आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना अतिशय व्यापक आहे, एक व्यापक विचार आहे. ह्या विचारामध्ये संपूर्ण जग म्हणजे जगातील सगळेच माणसे हे आपले बांधव आहे. आपण त्यांच्याशी बंधुभावाने राहिलं पाहिजे, त्यांच्यावरही आपण आपुलकी आणि प्रेम आणि विश्वास दाखवला पाहिजे. अशा प्रकारे एक शिकवण देणारी
ही भावना म्हणजे आंतरराष्ट्रवाद होय. या अशा पद्धतीने या आंतरराष्ट्रवादाच्या व्याख्या केल्या जातात. म्हणजे या सगळ्या व्याख्यांचा जर आढावा घेतला तर एक गोष्ट निश्चित स्पष्ट होते, ती म्हणजे आंतरराष्ट्रवादी भावना ही व्यक्तीला जगाचे नागरिक संबोधण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहअस्तित्वाची भावना जोपासणारा विचार असून, स्वतंत्र राष्ट्राची वृत्ती जोपासणारे लोक आंतरराष्ट्रीय शांततेसाठी व विकासासाठी सामूहिक प्रयत्न करून स्वतंत्रपणे परस्परांशी चांगले संबंध प्रस्थापित करून परस्परांबद्दल आदर बाळगत असतात. असा एकंदरीत या सर्व व्याख्यांचा आशय आहे. यानंतर आंतरराष्ट्रवादाची काही तत्वे आहे. पहिलं तत्व म्हणजे आंतरराष्ट्रवाद जागतिक पातळीवरील बंधुत्वाच्या तत्वावरती विश्वास ठेवत असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे की संपूर्ण जगातील माणसं जी आहेत ही आपण एकमेकाचे बंधुभाव आहोत किंवा भाऊ आहोत. अशा प्रकारचं बंधुत्वाचं वातावरण या आंतरराष्ट्रवादामध्ये वाढीस लागत असतं. कारण जी काही राष्ट्रवादातील जी काही वेगवेगळ्या आपल्या राष्ट्रामध्ये जी काही विषमता असते, म्हणजे एकाच राष्ट्रामध्ये जाती व्यवस्था, भाषेवरून, धर्माच्या आधारावरती जी काही विषमता आहे, यावर जशी मात करून राष्ट्रवादाचा विकास आणि विस्तार होत असतो, तशाच पद्धतीने आंतरराष्ट्रवादामध्ये सुद्धा संपूर्ण जगातील लोक हे आपले भावक आहे किंवा त्यांच्याविषयी बंधुताची भावना ही वाढीस लागत असते. या तत्वावरती म्हणजे बंधुत्वाच्या तत्वावरती आंतरराष्ट्रवाद हा विश्वास ठेवत असतो. त्यानंतर दुसरं तत्व आहे आंतरराष्ट्रवाद राष्ट्रीय समाजाऐवजी आंतरराष्ट्रीय समाजाची कल्पना मांडत असतो किंवा कल्पना मांडतो. म्हणजे आंतरराष्ट्रवाद हा राष्ट्रीय समाज म्हणजे राष्ट्रवादाऐवजी एका विशिष्ट राष्ट्राचा हा समाज आहे, त्याऐवजी आंतरराष्ट्रीय समाज, संपूर्ण जगातील राष्ट्रांचा एक समुदाय, हे सर्व एक आहे, अशा प्रकारची एक आंतरराष्ट्रीय समाजाची संकल्पना ते आंतरराष्ट्रवाद मांडत असतो. म्हणजे संपूर्ण जगातीलच व्यक्ती, संपूर्ण जगातील माणसे, संपूर्ण जगातील राष्ट्रे हे सर्व एक आहोत, असं आंतरराष्ट्रीय समाज संकल्पना ही आंतरराष्ट्रवादामध्ये अभिप्रेत असते. यानंतर तिसरं तत्व आहे की आंतरराष्ट्रवाद हा युद्ध पिपासू वृत्तीला विरोध करत असतो. कारण आंतरराष्ट्रवाद जर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समाज एक आहेत, एकमेकांच्या बंधुत्वाच्या नात्याने एकत्र राहणं तो अपेक्षित ठरतो, तर असं असताना मग साहजिकच आहे की तो युद्ध पिपासू जे काही वृत्ती आहे त्याला विरोध करत असतो. जे वसाहतवादी, साम्राज्यवादी ही जे काही विचारधारा आहे किंवा साम्राज्यवादी राष्ट्र आहे, यांनाही आंतरराष्ट्रवाद विरोध करत असतो. कारण युद्धपिपासू किंवा साम्राज्यवादी किंवा विस्तारवादी ही जी काही भूमिका आहे, ही आंतरराष्ट्रवादाच्या विकासासाठी सर्वात मोठा अडथळा आहे. कारण एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर जर आक्रमण करणार असेल तर साहजिकच दोघांमध्ये संघर्ष निर्माण होणं किंवा परस्पर द्वेष निर्माण होणं, आणि आंतरराष्ट्रवादामध्ये परस्पर राष्ट्रांविषयी द्वेषाला कुठल्याही प्रकारचा थारा नाहीये. परस्पर सहकार्य, सहअस्तित्व यावर आंतरराष्ट्रीय आधारलेला असल्यामुळे, आंतरराष्ट्रवाद अस्तित्वात असल्यामुळे या युद्ध पिपासू वृत्तीला त्यांनी विरोध केलेला आहे. त्यानंतर जागतिक सहकार्याला प्राधान्य हे आंतरराष्ट्रवादामध्ये अपेक्षित आहे की हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे की जसं आपण एकमेकांना सहकार्य करत असतो राष्ट्रामध्ये, आपल्याच राष्ट्रामध्ये इतर व्यक्तींना सहकार्य करून आपल्या स्वतःचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास करत असतो, तशाच पद्धतीने संपूर्ण जगाला एकमेकांनी सहकार्य करायचं आहे, यावर आंतरराष्ट्रवाद विश्वास ठेवत असतो. किंवा ही महत्त्वाचं तत्व ते आहे की जगभरामध्ये इतर राष्ट्रांना काही समस्या भेडसावत असतील तर त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी इतर राष्ट्रांनी सहकार्य करणं, त्यांना मदत करणं,
हे आंतरराष्ट्रवादाचं तत्व आहे. यानंतर शांततामय, सनदशीर व नैतिक, म्हणजे हे एक सगळ्यात महत्वाचं तत्व आहे की आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे व त्या परस्परांमध्ये परस्पर सहकार्य आणि ते सहअस्तित्वाची भावना निर्माण करण्यासाठी ती ह्या सनदशीर आणि शांततामय आणि नैतिक मार्गाचा एक अवलंब करण्याचे सुचवत असतात. तर अशा पद्धतीने ही 5 तत्वे आंतरराष्ट्रीय वादाची तत्वे आहे. यानंतर पुढील जो काही त्यानंतर आंतरराष्ट्रवादाच्या विकासाचे घटक कोणकोणते आहे या संदर्भात आपण या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करूया. तर पहिला जो काही मुद्दा आहे किंवा आंतरराष्ट्रवादाच्या विकासासाठी कोणते घटक सहाय्यभूत ठरलेले आहे, तर हे यातील प्रमुख घटक ते आहे. तर पहिला जो काही घटक आहे की महायुद्धामुळे निर्माण झालेली भीती, म्हणजे जगामध्ये 1914 ते 1918, 1939 ते 1945 अशी 2 महायुद्ध घडलेली आहे. या महायुद्धामुळे मानवी जीवनाची व संपत्तीची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे. याबरोबरच या महायुद्धामुळे जागतिक पातळीवर झालेल्या आर्थिक जी काही मंदी आहे, या मंदीच्या लाटेमुळे दारिद्र्य, बेकारी, दैन्य व दुरावस्था या समस्या निर्माण झालेल्या आहे. हे 2 महायुद्ध तर झालेच, पण या महायुद्धांमध्ये लाखो लोक, निष्पाप लोकांचा जीवही गेला, बळी गेला, अनेक सैनिक मारले गेले, सर्वसामान्य जनताही मारली गेली. पण युद्धाच्या नंतरही ज्या काही समस्या उद्भवल्या त्या दीर्घकालीन आणि दुष्परिणाम करणाऱ्या ठरल्या. राष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या विकासावर विपरीत परिणाम करणारे ठरलेले आहे. त्यामध्ये दारिद्र्य आहे, बेकारी वाढीस लागलेली होती, दुरावस्था निर्माण झाली होती, संपूर्ण विकास ठप्प झालेला होता. तर ह्या सगळ्या समस्यांमुळे मानव जातीला कुठेतरी शांतता अपेक्षित होती. युद्धापासून मनुष्य किंवा सर्वच राष्ट्र कुठेतरी शांतता ते अपेक्षित करत होते. तसेच या युद्धामुळे राष्ट्रांचे सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक तसेच राजकीय स्वरूपाचे जे काही स्थैर्य आहे, हे स्थैर्य ढासळलेलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी अस्थैर्य निर्माण झालं. या सगळ्या क्षेत्रांचा विकास थांबलेला होता. औद्योगिकरण थांबलं, आर्थिक विकास थांबला. या सगळ्या पडझडीमुळे संपूर्ण मानव जातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. मानव जातीच्या अस्तित्वावरच मोठं प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण झालेलं होतं. म्हणून असे परिणाम किंवा अशा परत घटना पुन्हा होऊ नये किंवा असे परिणाम पुन्हा भोगावे लागू नये यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठेतरी शांततेची गरज व्यक्तींना तीव्रतेने जाणू लागली होती. यापुढे असे युद्ध होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज निर्माण होऊन युद्ध टाळणे किंवा आपापसातील मतभेद सामोपचाराने सोडवणे, शांततेच्या मार्गाने किंवा परस्पर सहकार्याने जीवन जगणे, ही जी काही भावना आहेत, ही भावना सर्वत्र वाढत गेली. केवळ एकाच राष्ट्रामध्ये वाढलेली नाही, तर संपूर्ण जगभर ही भावना वाढत गेली. कारण या संपूर्ण दोनही महायुद्धामुळे संपूर्ण जगाला याचे विपरीत परिणाम भोगावे लागले होते. ज्यांचा या महायुद्धांमध्ये विजय झाला असेल, अशा विजयी राष्ट्रांसमोर सुद्धा महायुद्धानंतर अनेक समस्या निर्माण झाल्या. म्हणजे विजयी होऊनही त्यांना पराभूत राष्ट्रांपेक्षा जास्त नुकसान झालं असंही म्हटलं तरी कदाचित चुकीचं ठरणार नाही. ज्यांचा पराभव झाला त्यांचं तर अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था कोलॅप्स झालेलीच आहे. पण जे विजयी झाले होते त्यांचाही फार मोठा विकास झाला असं अजिबात नाही. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस युद्धामध्ये विजय झाला म्हणजे विकास होतो असं नाही, तर ह्या विजयातून सुद्धा खूप मोठा पराभवाचं धनी या विजयी राष्ट्रांना सुद्धा व्हावं लागलं. तर ह्या अँगलने की दारिद्र्य असेल किंवा आर्थिक दुरावस्था असेल, आर्थिक आणि सामाजिक जी काही व्यवस्था आहे ती कोलॅप्स होणं असेल, या सगळ्या दुष्परिणामांमुळे व्यक्तींच्या मनामध्ये म्हणजे संपूर्ण राष्ट्रांमध्ये अशी भावना निर्माण झाली की कुठंतरी हे सगळे संघर्ष आहेत हे थांबले पाहिजे. या सहकार्याच्या आणि शांततेच्या माध्यमातून हे समस्या आणि हे मतभेद आहेत हे दूर झाले पाहिजे. ही जी काही भावना आहेत सहकार्याची,
ही भावना या काळामध्ये विकसित झाली. ह्या भावनेचा विस्तार किंवा वाढ होत चाललेली होती. कारण या महायुद्धामुळे अनेकांचं हे नुकसान झालं होतं. त्यामुळे आता इथून पुढे युद्ध थांबली पाहिजे आणि शांततेच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्यावरती भर दिला जावा, अशा प्रकारची एक संघटना निर्माण झाली पाहिजे, अशी भावना सर्वच लोकांच्या मनामध्ये, सर्वच राष्ट्रांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. हा घटक या संदर्भात कारणीभूत आहे. त्यानंतर राष्ट्रातील परस्परावलंबन, जे वाढती लोकसंख्या आणि मानवी जीवनाचे उंचावलेले जे काही राहणीमान आहे, तो राहणीमानाचा दर्जा आता उंचावत चाललेला आहे. त्यामुळे आधुनिक काळामध्ये मानवाच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत. या वाढतच आहे आणि वाढतच राहतील आहे. तसे पाहिले तर जगातील कोणतेही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही. प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर काही ना काही प्रमाणात आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी अवलंबून आहेतच. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र आपल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी परस्परांमध्ये देवाणघेवाण करत असतात. अशा देवाणघेवाणीमध्ये तांत्रिक, आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक तसेच इतर अनेक प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. मग अशा वेळी या देवाणघेवाणीमधून राष्ट्रांमधील संपर्क वाढत जातो व ती राष्ट्र एकमेकांच्या सानिध्यात येऊन जातात किंवा येऊ लागतात व त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण व्यवहार हे होत असतात. मग त्यातून त्यांच्यात मैत्रीपूर्ण तह असेल, करार आहे, तर हे होत आलेले आहे आणि इथून पुढेही ते होतच राहणार आहे. म्हणजे काही अविकसित असेल किंवा मागासलेल्या राष्ट्रांबरोबर विकसित राष्ट्रांचा सहभागही वाढत चाललेला आहे. म्हणजे जे काही मागासलेले राष्ट्र असतील तर त्यांच्या सोबत काही शांततामय करार किंवा इतर बाबतीमध्ये, विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये करार करण्याची जी काही वृत्ती आहेत विकसित राष्ट्रांची, तर ही वृत्ती सुद्धा वाढच लागली. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिका असेल, रशिया असेल, यासारखी जी काही विकसित राष्ट्रे आहेत, ही खनिज तेल आणि पक्क्या मालाची जी काही बाजारपेठ आहे, कच्चा माल आहे, यासाठी इराक असेल, इराण असेल, इतर लहान इतरही याची अविकसित राष्ट्र असेल किंवा मागास राष्ट्र असतील, तर यांच्यामधील अन्न सामुग्री, यंत्रसामुग्री किंवा कापूस असेल, वस्त्रासाठी, अशा जीवनावश्यक गरजांच्या पूर्तीसाठी विकसित राष्ट्रांवर अवलंबून राहिलेले इथं दिसतात. जे आज परस्परावलंबन हे अतिशय वाढत चाललेलं आहे. म्हणजे कितीही विकास झाला, म्हणजे अमेरिका असेल, रशिया असेल, विकसित राष्ट्र असतील तरी त्यांनाही इतरांची गरज आहे व जे अविकसित आहे, जे विकसनशील आहे, त्यांनाही आपला विकास करण्यासाठी इतर राष्ट्रांची गरज आहे. त्यामुळे कुठलंच राष्ट्र खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे असं म्हणता येणार नाही. यामुळे या परस्परावलंबनातूनच किंवा या परस्पर सहकार्यातून, देवघेवीतून आंतरराष्ट्रवादाच्या एक विकासाला चालना मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे दळणवळणाच्या साधनांचा विकास आता झालेला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे दळणवळणाच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडून आले आहे. या जलद गतीच्या वाहनांमुळे मानव समाजातील किंवा तसेच राष्ट्रातील भौगोलिक अंतर ही कमी होत चाललेलं आहे आता. कारण वाहने ही जलद गतीने आहे. जुन्या काळच्या वाहनांपेक्षा आधुनिक वाहने खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या वेगवान ते जातात आणि काही तासाभरामध्ये आपण या राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाऊ शकतो. असं म्हणजे जे हजारो किलोमीटरचं अंतर हे आता काही मिनिटांवरती, काही तासांवरती येऊन पोहोचलेलं आहे. तर हे एक सकारात्मक जो काही दळणवळणाच्या साधनांमध्ये जो काही विकास झालेला आहे, तर तो या आंतरराष्ट्रवादाच्या विकासासाठी हातभार लावणारा मुद्दा ठरला आहे. याबरोबरच अलीकडच्या काळामध्ये दूरदर्शन असेल, बिनतारी संदेशवहन असेल, कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, इतर व्हॉट्सअप असेल, ह्या साधनांचा जो काही विकास झाला आहे, या साधनांच्या विकासामुळे भौगोलिक अंतर कमी झालेलं आहे आणि काही क्षणामध्येच आपण इतर राष्ट्रांच्या संपर्कामध्ये येऊ शकतो. यामुळे परस्परांच्या मध्ये आर्थिक तसेच वस्तुरूपी आणि वैचारिक स्वरूपाचे देवाणघेवाण वाढीस लागून एक राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध तसेच परस्पर सहकार्याची भावना ही वाढत चाललेली आहे. यानंतर
पुढचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापारातील भीती. आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाढ हा तो मुद्दा आहे. दळणवळणाच्या साधनातील ह्या विकासामुळे तसेच राष्ट्रातील असणाऱ्या परस्पर परावलंबनातून राष्ट्रामध्ये उत्पादन व विनिमयास चालना मिळालेली आहे आणि त्यातून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा व्यापार जो आहे हा विकसित होत चाललेला आहे आणि इथून पिढी तो होतच राहणार आहे. मग अलीकडील काळामध्ये तर जागतिक पातळीवरती उदारीकरणाची तसेच नवीन आर्थिक धोरणांची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे डंकेल प्रस्ताव असेल, गॅट करार असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार WTO सारखी संघटना असेल, तर ह्या करारांच्या माध्यमातून ह्या संघटनांच्या माध्यमातून राष्ट्रामध्ये औद्योगिक स्वरूपातील तसेच जीवनावश्यक वस्तूच्या स्वरूपात किंवा कला असेल, क्रीडा, शिक्षण या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण ही वाढत चाललेली आहे. यानंतर आधुनिक शस्त्रास्त्रांची भीती हा एक मुद्दा आहे. तर आधुनिक काळामध्ये वैज्ञानिक तसेच तांत्रिक विकासामुळे अण्वस्त्र किंवा इतर जे काही बॉम्ब असतील, अतिसंहारक बॉम्ब असतील, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र असतील, अत्याधुनिक इतर शस्त्रास्त्र असतील, यासारखी अतिसंहारक शस्त्र मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आहे किंवा ती होत आहे. त्यातून एक विनाशकारी युद्धाची भीती निर्माण झालेली आहे. या युद्धामुळे संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येणार असल्यामुळे किंवा धोक्यात येऊ शकतो ही शक्यता असल्यामुळे त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी राष्ट्रांमध्ये शस्त्र कपाताची जो काही विचार आहे तो पुढे आलेला आहे. शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवरती बंदी आली पाहिजे. तसेच शस्त्रास्त्रांची नियंत्रण करण्यासाठी जागतिक पातळीवर परिषदाही भरवण्यात येत आहे. तर ह्या सगळ्या घटकांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मध्ये चर्चा होत असते. त्यातून या विकास होत असतो, आंतरराष्ट्रवादाचा विकास हा होत असतो. यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विकास होत चाललेला आहे. जे काही आंतरराष्ट्रीय कायदे आहे तर ह्या कायद्यांचाही संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये होत असतात ही कायदे. त्यामुळे राष्ट्रामधील जे काही वाद आहे ते वाद चर्चेच्या माध्यमाने सोडवणे ह्या कायद्याच्या माध्यमातून सहज शक्य आहे. जे एखाद्या राष्ट्राचं विमान दुसऱ्या राष्ट्रामध्ये गेलं असेल, ते चुकून गेलं असेल तर त्या राष्ट्राने कुठली कारवाई न करता ती परत देणं असे सहकार्याचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती असे कायदे हे निर्माण केले गेलेले आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आहे, या संघटनेचाही विकास होत चाललेला आहे. या संघटनेच्या माध्यमातून जगभरामध्ये आंतरराष्ट्रवादाची भावना ही वाढीस लागत चाललेली आहे. त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून जगामध्ये मैत्रीपूर्ण संबंध, परस्पर सहकार्य, सहिष्णुता तसेच सहअस्तित्वाची भावना या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून होत आहे. त्याबरोबर जागतिक महिला परिषद असेल किंवा कामगार परिषद असेल, बालक आरोग्यविषयक ज्या काही संघटना असतील, WHO असेल किंवा व्यापारविषयक संघटना असेल, WTO असेल, जागतिक बँक असेल किंवा कला, क्रीडा, संस्कृती या आधारावरती होणाऱ्या चर्चा असेल, मेळावे असेल, परिषदा असेल, तर इतर जे काही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, संयुक्त राष्ट्र संघटना असेल, युनेस्को असेल, युनिसेफ असेल, तर यासारख्या संघटनांच्या माध्यमातून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांशी असं संपूर्ण जगातील राष्ट्र एका व्यासपीठावर येतात. एकमेकांच्या समस्यांविषयी चर्चा केली जाते आणि त्या समस्या सोडवण्यासाठी इतर राष्ट्र हातभार लावत असतात. अशा प्रकारचं वातावरण निर्मिती झाल्यामुळे, या संघटनेचा विकास झाल्यामुळे हे वातावरण, आंतरराष्ट्रवादाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून ही जी काही घटक आहे, ही घटक आंतरराष्ट्रवादाच्या विकासाचे महत्त्वपूर्ण घटक ओळखले जातात. ह्या आंतरराष्ट्रवादाच्या विकासामध्ये काही अडचणी पण आलेल्या आहेत. जरी ही घटकांच्या सहाय्याने आंतरराष्ट्रवादाचा विकास होत आहे,
हे जरी सत्य असलं तरी सुद्धा काही घटक आहे की त्या घटकांमुळे या आंतरराष्ट्रवादाच्या विकासासमोर थोडे अडथळे निर्माण झालेले आहेत. यामध्ये स्वार्थी राष्ट्रीयता असेल, त्यामध्ये फक्त आपल्याच राष्ट्राचा विकास बघणं हा मुद्दा आहे, किंवा अहंकारी सार्वभौमत्वाचे धोरण असेल, किंवा विस्तारवाद आणि साम्राज्यवाद हे सगळ्यात मोठा अडथळा आहे. एखादं राष्ट्र जर विस्तारवादी आणि साम्राज्यवादी भूमिका घेणारा असेल तर मग मात्र आंतरराष्ट्रवादाच्या विकासासमोर मोठं आव्हान निर्माण होतं. त्यामुळे राष्ट्रांमध्ये संघर्ष निर्माण होतात. याबरोबरच वैचारिक स्वरूपाचे मतभेद आहे जगभरामध्ये. डावे उजवे विचारसरणीचे किंवा भांडवलवादी विचारसरणीचे राष्ट्र आहे, काही मार्क्सवादी विचारसरणीचे आहे, काही मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारे राष्ट्र आहे. तर ह्या वैचारिक मतभेदामुळे थोडं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे एक समान विचारधारा निर्माण होण्यासाठी थोडे अडथळे निर्माण होतात. याबरोबरच जगभरामध्ये एक शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच लगेच म्हटलं तरी हरकत नाही, तर ही अण्वस्त्रांची स्पर्धा, नवनवीन विध्वंसकारी शस्त्रास्त्रांची स्पर्धा जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. तर ही स्पर्धा सुद्धा आंतरराष्ट्रवादाच्या विकासासाठी मोठा अडथळा ठरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रवाद या संकल्पनेचा अभ्यास इथे केलेला आहे. धन्यवाद.